की मागच्या काही दिवसापासून राजकारणातील काही लोक संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, वेगळी गरळ ओकत आहेत, काही ना काही आरोप करत आहेत। त्यातील प्रमुख आरोप त्यांचा हा आपल्याला दिसून येतो की वैदिक सनातन हिंदू धर्म हा वेगळा आहे आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा आहे। पण त्यांना ठाऊक असलं पाहिजे की वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचिला, असं आपण म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी जी रचना केली त्या ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच ओम नमोजी आद्या पुढचं पद आहे वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला जो परमात्मा त्याला मी वंदन करतो। आणि वेदाविषयी आपली निष्ठा कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी प्रकट केलेली आहे। तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू, श्रुतीचा म्हणजे वेदाचा, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे आणि अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा, वेदासारखी आई दुसरी नाही असं ज्ञानोबारायांनी म्हटलं। आणि ज्ञानोबारायांचं अनुसरण करणारे सर्व वारकरी संत हे वेदाचं अनुसरण करणारे आहेत। वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, तुकोबाराय देखील म्हणतात वाचा बोलो वेद नीती करू संती, केले ते वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी वाहवा भार माथा। वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन हिंदू धर्माहून वेगळा नाही, तर वैदिक सनातन धर्माचीच एक सुधारित शाखा म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे। त्यामुळं अशा या वक्तव्याने आपण या धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहोत हे या लोकांना ठाऊक नसावं, किंवा ठाऊक असूनही मुद्दाम या धर्मामध्ये फूट पाडावी म्हणून याशी वक्तव्य केली जात असावी। आणि दुसरी गोष्ट, या वारकरी पंथातील जे साधू संत की ज्यांनी आपलं आयुष्य या संप्रदायाच्या वृद्धीकरता, रक्षणाकरता, प्रचार प्रसाराकरता वेचलं, त्यांच्यावरती देखील अत्यंत गलिच्छ भाषेत म्हणजे यांनी घुसखोरी केली, हिंसेला प्राधान्य दिलं वगैरे बोलल्या जातं। परंतु या महात्म्यांचं आयुष्य आपल्या सर्वांच्या समोर आहे की त्यांनी या समाजाची जडणघडण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे, कुठेही हिंसेला प्राधान्य दिलेलं नाही। आणि घुसखोर म्हणजे काय, आम्ही त्या दिवशी बोललो, काय बाहेर देशातून आले किंवा अन्य धर्मातून येऊन त्यांनी घुसखोरी केली। बरं, घुसखोर म्हणण्याचा यांना अधिकार काय? वारकरी संप्रदायातील जे संत लोक आहेत, जे श्रेष्ठी आहेत, आमचे आचार्य लोक आहेत, ते ठरवतील या संप्रदायामध्ये घुसखोरी कोणी केली। ज्यांना संप्रदायाचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही त्या लोकांनी संप्रदायाविषयी बोलू नये, किंवा आपला अजेंडा चालवण्याकरिता सांप्रदायिक आधार किंवा संत वचनातील काही वचनांचा आधार घेणं हे योग्य नाही। संपूर्ण ग्रंथ पहा आणि संपूर्ण ग्रंथ बघून मग ठरवा की हा संप्रदाय नेमका कोणता